सध्या देशात आणि राज्यात दाढीवाल्यांचं राज्य सुरू आहे। जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। लांब पल्ल्याच्या 2 गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीमध्ये थांबा दिला जाणार। निजामुद्दीन मसूसागरा आणि सिंधुदुर्गमध्ये तर कोइंबतूर आणि गांधीधाम एक्सप्रेसला कणकवलीमध्ये थांबा दिला जाणार। पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आहेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आभार। नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन पार पडणार। कोल्हापुरात किल्ले पन्हाळगडावरती दीपोत्सव। संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ। तेजोमय प्रकाशानं संपूर्ण पन्हाळगड उजळून निघाला। विदर्भात कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचं वेतन हे 15 डिसेंबरपर्यंत द्या। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश। तर वेतन थांबवल्यामुळे शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर थकीत वेतन 15 डिसेंबरपर्यंत देण्याचे न्यायालयाचे अंतरिम आदेश। नवी मुंबईतील पाम बीच रोडवर महागड्या गाडीतून तरुणांची स्टंटबाजी। गाडीवर बसून 2 तरुणांनी स्टंटबाजी केलं। यावेळेस रीलही बनवल्याचं समोर। पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष। नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्तांचा वर्ग। तर दुर्गानगरमधील हिंदी आणि मराठी प्राथमिक शाळेत अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद। कराडच्या टीम साहस या संस्थेकडून सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम। सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी संस्थेकडून दिवाळी फराळ। वाशिममध्ये नाफेडकडून ज्वारी खरेदी, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत। तांत्रिक कारणांमुळे उशीर होत असल्याचं नाफेडचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी। जालना जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या 10,000 लाभार्थ्यांची खाते अद्यापही केवायसी विना। केवायसी करा अन्यथा अनुदान बंद होणार, प्रशासनाचं आवाहन। नाशिकच्या सिन्नरमध्ये दुचाकीच्या डिक्कीमधून 3 लाखांची चोरी। बांधकाम ठेकेदाराचे पैसे चोरीला। चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद। अमरावतीमध्ये सोन्याच्या मिठाई खरेदीला नागरिकांची पसंती। सोन्याच्या मिठाईची किंमत प्रति किलो 21,000 रुपये असून नागरिकांकडून मोठी खरेदी।